भोंदू खरातच्या कार्यालयातील आजचा एसआयटी तपास पूर्ण झालाय। फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या कार्यालयातून पुरावे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तर जवळपास 7 ते 8 दिवस आता एसआयटी कडून खरातच्या कार्यालयाचा तपास सुरू होता। त्यानंतर आज फॉरेन्सिकची टीम खरातच्या या कार्यालयात दाखल झालेली आहे आणि आजचा तपास पूर्ण झालेला आहे। हे कार्यालय पुन्हा एकदा सील करून आणि कार्यालयातले काही पुरावे ताब्यात घेऊन आता ही टीम रवाना झाली आहे। तर खरातच्या कार्यालयातून औषधाची बाटली जप्त करण्यात आलेली आहे। भोंदू खरातच्या कार्यालयातील आजचा एसआयटीचा तपास पूर्ण झालेला आहे। फॉरेन्सिक टीमने खरातच्या कार्यालयातून पुरावे ताब्यात घेतलेले आहेत। खरातच्या याच कार्यालयातून औषधाची बाटली देखील फॉरेन्सिक डिपार्टमेंटने ताब्यात घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, या तपासात नेमकं फॉरेन्सिक टीमच्या हाती काय लागलेलं आहे, नेमकं काय घडतंय? गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयामधला तपास सुरू आहे। जे फिर्यादी इथे येत आहेत त्यांच्याकडनं जी माहिती मिळते आहे त्या माहितीच्या आधारे हा तपास केला जात आहे। आज पुन्हा एकदा ही टीम आलेली होती। काही वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे खडे देखील होते। एक छोटी औषधाची बाटली, काही इतर वस्तू ह्या तपासामध्ये दिसून आलेल्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा देखील पंचांच्या साक्षीने करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर फिर्यादी ज्यावेळेस इथे आली होती आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता त्यावेळेसचा घटनाक्रम नेमका कसा झालेला होता, फिर्यादी आल्यानंतर कुठे बसल्या होत्या, पुढे काय झालं, खरतने केव्हा त्यांना आतमध्ये बोलवलं, असा संपूर्ण माहिती आता एसआयटीच्या माध्यमातून घेतली जात आहे आणि त्या दृष्टीने पुढचा तपास केला जातोय। आतापर्यंत साधारणतः 10 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये महिला शोषणाचे 8 गुन्हे आहेत आणि इतर 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे। त्यामुळे आणखी 1 ते 2 गुन्हे येत्या 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीने पुढचा तपास हा सुरू आहे। मुकुल, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। तर कार्यालयातून विविध प्रकारच्या आकारांचे खडे जप्त करण्यात आलेले आहे। हेच खडे लाखो रुपयांना विकून खरात अनेकांची फसवणूक करत होता। त्यामुळे या अनुषंगाने देखील हा तपास अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासोबतच औषधाची बाटली देखील जप्त करण्यात आलेली आहे। आता फॉरेन्सिक टीम या सगळ्या संदर्भात कसा तपास करतो आणि यातून आता खरातचे नवे कारनामे कसे समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।